Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. संजय राऊत नाशिकमध्ये असताना त्यांचे निकटवर्तीय सुधाकर बडगुजर फडणवीसांच्या भेटीला, तर पालिकेतील रिक्त पदं भरण्याच्या मागणीसाठी फडणवीसांना भेटलो, बडगुजर यांचं स्पष्टीकरण. बेट्स हॉटेलच्या लिलाव प्रक्रियेमधून बाहेर पडणार, आव्हान देणाऱ्यांनी लिलावात सहभागी व्हावं. संजय शिरसाटांचं आव्हान. बाजार मूल्यापेक्षाही कमी किमतीमध्ये लिलाव करून हॉटेल विक्री केल्याचा शिरसाटांवर आरोप. आम्ही आमच्या 2-5 एकरमध्ये खुश, काचेच्या घरामध्ये राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगड मारू नये. शिरसाटांच्या आव्हानानंतर अंबादास दानवेंचा गर्भित इशारा. मी थोडा चक्रम माणूस, तुमच्या घराला आग लावायला देखील कमी करणार नाही. बेट्स हॉटेलवरून आरोप झाल्यानंतर संजय शिरसाट यांचा थेट इशारा. भिवंडीमधल्या बोरिवली गावात एटीएसची कारवाई. साकीर नाचांशी संबंधित ठिकाणी सर्च ऑपरेशन. दोघे अटकेत तर 10 जण ताब्यात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक चुका झाल्या. सर्व महिलांना सरसकट लाभ देणं चुकीचं होतं. अर्थमंत्री अजित पवारांची मोठी कबुली. लाडक्या बहिणींच्या अर्जाची मतांसाठी छाननी केली नाही. अर्थ खात्यामधून घोटाळा झाला. अजितदादांनी राजीनामा द्यावा. संजय राऊत आक्रमक. पालकमंत्री येतात जातात, काही अडलंय का? फडणवीसांचं वक्तव्य. तर मंत्रिमंडळाशिवाय देखील काही अडलेलं नाही. फडणवीसांच्या वक्तव्यानंतर राऊतांची टीका. आयोगाचे सदस्य होण्याआधी पक्षाचे सदस्य व्हा, अशी चाकणकर यांची अट. राज्य महिला आयोग हा राजकारण प्रेरित. चाकणकरांनी राजीनामा द्यायला हवा, असीम सरोदे यांची टीका. 2017च्या आंदोलनादरम्यान अधिकाऱ्यावर मासा फेकून मारल्याप्रकरणी नितेश राणे निर्दोष मुक्त. गर्दी असल्यामुळे मासे फेकताना पाहिलं नाही. अधिकाऱ्याचा जबाब. तर हल्ला झाल्याचा एकही प्रत्यक्ष साक्षीदार नाही. कोर्टाचं निरीक्षण. पारंपरिक मच्छीमारांच्या हितासाठी आंदोलन केलं होतं. न्यायालयानं आमच्या सगळ्या बाबी ऐकून न्याय दिल्याबद्दल आभार मानतो. नितेश राणे यांची प्रतिक्रिया. देशात 203 कोरोनाचे नवे रुग्ण. आतापर्यंत सक्रिय रुग्णांची आकडेवारी 3961 वर. 48 तासामध्ये 6 जणांचा मृत्यू. अजित पवार अमित शहांच्या रिचार्जवर चालतात. आम्हाला निधी देताना अजित पवारांच्या हाताला लकवा मारतो का? लक्ष्मण हाकेंची सलग 3ऱ्या दिवशी अजित पवार यांच्यावर टीका. ओबीसींच्या टाळूवरचं लोणी खाणारा भुरट्या. पात्रता नसताना मागासवर्गीय आयोगाचे सदस्यत्व पदरात पाडलं. अमोल मिटकरींचा पुन्हा लक्ष्मण हाके यांच्यावर निशाणा. मला बदनाम करणं हाच मिटकरींचा एककलमी कार्यक्रम. आमचे कार्यकर्ते मिटकरींवर 10 रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा करतील. हाकेंचा मिटकरी यांच्यावर पलटवार. बीडचा बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. कासलेकडून किल्ला कोर्टाच्या बाहेर. सरकार विरोधात इन्किलाब जिंदाबादच्या घोषणा. कासलेवर आतापर्यंत 2 गुन्हे दाखल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधी सूचना. प्रत्यक्ष निवडणुका ऑक्टोबरमध्ये 2 टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता. अहिल्यानगर जामखेडमध्ये रात्री हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार. जामखेड पोलीस ठाण्यामध्ये अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल. गोळीबारात तरुण गंभीर जखमी. उपचार सुरू. गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरलेला नाही. व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार झाल्यानंतर आमदार रोहित पवारांची टीका. भारतानं चिनाब नदीचं पाणी रोखलं. पाकिस्तानमधील मंगला आणि तारबेला धरणातील पाणीसाठा 50%वर. पंजाब आणि सिंध प्रांतातील पिकांची पेरणी धोक्यात. मुंबईच्या दादर लोअर परिसरात जोरदार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ. उकाड्यानं हैराण झालेल्यांना काहीसा दिलासा. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.